नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये 75 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर आता मी तुमच्यासमोर ही ॲडव्हर्टाईज ओपन करत आहे. ही PDF स्वरूपातील ॲडव्हर्टाईजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तिथे जाऊन आपण ही ॲडव्हर्टाईज डाउनलोड करून कंप्लीट वाचून मगच ॲप्लिकेशन करायचं आहे अशी विनंती करतो. तर आता यामध्ये आपल्याला दिसून येत आहे रिक्वायरमेंट ऑफ ट्रेनी ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड अँड ट्रेनी असोसिएट्स इन दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई इथे 75 पदासाठी भरती अशी आपल्याला दिसत आहे. यासाठी टाईम फ्रेम जर आपण बघितलं तर ती काय देण्यात आली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 19/10/2024 ही ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन लास्ट डेट जर इथं आपण बघितलं ते आपल्याला 8/11/2024 अशी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ मेक ऑनलाईन पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी ती 8/11 आपण ऑनलाईन पद्धतीने जी फी आहे ती सुद्धा भरायची आहे. आणि डाउनलोडिंग ऑफ कॉल लेटर ऑन ऑनलाईन टेस्ट 10 डेज बिफोर एक्झाम किंवा बिफोर आपल्याला एक्झामच्या 10 दिवस सांगण्यात येणार आहे की आपलं हॉल तिकीट जे आहे ते आपण दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे. आता इथं आपल्याला जनरल कंडिशन देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण एकदा पाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसारच आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर सर्वात पहिली जी पोस्ट आहे ती काय आहे, तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसर नावाने इथं सर्वात पहिली पोस्ट देण्यात आलेली आहे. तर ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन काय देण्यात आलेलं आहे. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर नंबर ऑफ वॅकन्सीज 25 असं आपल्याला देण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलिस्ट 50% मार्क. म्हणण्यात आलेलं आहे की कोणत्याही शाखेची आपल्याकडे पदवी असणे यासाठी आवश्यक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं आपण BA जर केलं असेल तरीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात. BCom जर केलं असेल तरीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात. किंवा काही जे विद्यार्थी असतात ते आपले BSc वगैरे करत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे ॲप्लिकेशन आहे. किंवा BCS केलं असेल कॉम्प्युटर स्ट्रीममधून तरीसुद्धा आपण इथं इलिजिबल आहात. तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपल्याकडं 50% गुणासह कोणत्याही शाखेची पदवी असणं आपल्याकडं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता इथं काय देण्यात आलं आहे कॅन्डिडेट हू हॅव परस्यूड बॅचलर मास्टर इन लॉ ऑर कम्प्लिटेड. जिथं जर आपण ही बघितलं बाकीच्या पात्रता आहेत त्यासुद्धा आपण पाहू शकता. इंटरनॅशनल बँकिंग डिव्हिजन डिव्हायरमेंट विल बी प्रिपेअर्ड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी लॉमध्ये डिग्री घेतली असेल किंवा इंटरनॅशनल बँकिंगमध्ये घेतली असेल, ट्रेजरीमध्ये घेतली असेल तर त्यांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर MSCIT आपल्याला असेल आणि वर्क एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला प्राधान्य मिळणार आहे. आता वर्क एक्सपिरियन्स किती दिवसाचा इथं पाहिजे आपल्याला तर तो काय सांगण्यात येतो बघा. एक्सपिरियन्स मिनिमम 2 इयर एक्सपिरियन्स इन बँकिंग फील्ड आपल्याला इथं देण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये प्रेफरेबल काय आहे तर अर्बन DCC बँकमध्ये जर आपण एक्सपिरियन्स असाल तर आपल्यासाठी इथं योग्य संधी मिळणार आहे किंवा आपल्याला प्रेफरन्स मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण कोणत्याही बँकिंग क्षेत्रात जर आपण अप्रेंटिस वगैरे केली असेल तरीसुद्धा इथं आपल्याला प्रेफरन्स मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आता इथे जर बघितलं आपण एज लिमिट जर बघितलं काय देण्यात आलं आहे ह्या पोस्टसाठी जी सर्वात पहिली पोस्ट आहे त्यासाठी एज लिमिट काय आहे तर मिनिमम 23 इयर्स अँड मॅक्सिमम 32 इयर्स. म्हणजे 23 ते 32 वयोमर्यादेतील उमेदवार ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. आता यामध्ये जर आपण बघितलं एकदा सिलेक्शन झालं आपल्याला स्टायपेंड काय मिळणार आहे तर 30,000 रुपये पर मंथ ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड. ट्रेनिंगमध्ये आपल्याला 30,000 रुपयाचं स्टायपेंड इथं मिळणार आहे. आता ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर आपण ज्युनियर ऑफिसर म्हणून आपल्याला जो पदभार आहे तो सांभाळावा लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला 49,000 पर मंथ 49,000 रुपये इथं पर मंथ आपल्याला दिसत असेल तर इथं 49 पर मंथची इथं सॅलरी आपल्याला दिली जाणार आहे आपल्या ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर याची आपण नोंद घ्यायची आहे. तर त्यानंतर जर पुढचं पद आपण जर बघितलं तर ते आपल्याला देण्यात आलं आहे ट्रेनी असोसिएट नंबर ऑफ वॅकन्सीज 50. इथं 50 वॅकन्सी आहेत दुसऱ्या पोस्टसाठी. आणि इथं जर बघितलं आपण तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय देण्यात आलं आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ 50% मार्क. मग इथं सुद्धा आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी असली की 50% गुणासह पदवी असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता इथं प्रेफरन्स काय देण्यात आलेलं आहे तर इथं प्रेफरन्स देण्यात आलेला आहे की सर्टिफिकेट एक्झाम ऑफ 30 वर्ड प्रति मिनिट. जर आपल्याकडं टायपिंग जे स्पीड आहे ते आपलं कॅन्डिडेट हू पास्ट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम ऑफ 30 वर्ड प्रति मिनिट
फॉर मराठी टायपिंग आणि 40 शब्द जे आहेत इंग्लिश टायपिंग ज्या कॅन्डिडेटने कंप्लीट केले असतील, MSc कंप्लीट केलं त्यांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ह्या दोन्ही पोस्टसाठी आपल्या 10वीची जी परीक्षा आहे, SSC परीक्षा आपण मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं सुद्धा आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता इथं जर आपण बघितलं दुसरं जे ट्रेनी असोसिएटसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या एक्सपिरियन्सची इथं गरज नाही आहे. फक्त आपल्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. आता इथं जर आपण बघितलं वयोमर्यादा काय देण्यात एज लिमिट तर ती आहे 21 ते 28 ह्या वयोमर्यादेतील उमेदवार ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता ट्रेनी ऑफिसर जे आहे यासाठी जर आपण बघितलं तर इथं स्टायपेंड किती मिळणार आहे तर ती स्टायपेंड जर आपण तिथं 25,000 रुपये तर पर मंथ स्टायपिंग ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड आपल्याला मिळणार आहे. आता एकदा का आपलं ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर आपल्या इथं सांगण्यात येत आहे की जवळजवळ 32,000 पर मंथ इथं आपल्याला पगार इथून पुढे चालू होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला बँकेमध्ये इथं बघितलं आपण तर ट्रेनी असोसिएट विल बी प्लेस्ड इन द बँक्स रेग्युलर ग्रेड विल बी पेड द एम्प्लॉयमेंट ऑफ 32,000 असं आपल्याला म्हणण्यात आलेलं आहे ॲडव्हर्टाईजमध्ये. तर आपण बघितलं तर पहिल्या ह्याच्यासाठी जर आपण बघितलं जवळजवळ 50,000 रुपये, दुसऱ्यासाठी जर बघितलं 32,000 रुपये इथं आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर पगार मिळणार आहे. ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड आपला हा पगार पण वेगळा असणार आहे, याची आपण नोंद घ्या. त्याचबरोबर बँकेचे इतर भत्ते वगैरे सुद्धा आपल्याला दिले जातील, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता ॲप्लिकेशन प्रोसिजर जर बघितलं तर त्यामध्ये 3 टप्पे आहेत. सर्वात पहिले जर बघितलं ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. 2 नंबर आपल्याला पेमेंट फी करायचं आहे आणि 3 नंबर आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करून ते अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट जर बघितलं आपण तर ही सर्व डॉक्युमेंट इथे लागणार आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब म्हणजे लेफ्टचा अंगठा आहे जो आपला हाताचा तो लागणार आहे आपल्याला. सिग्नेचर जर बघितलं ती कशी असावी या संदर्भात सर्व इथं माहिती आपल्याला देण्यात आली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊनच ही माहिती बघायची आहे आपल्याला. आता ॲप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस जर बघितलं तर आपल्या इथं लिंकसुद्धा देण्यात आली आहे www.mscbank.com/career इथं जाऊन आपल्याला बाकीची सर्व माहिती रजिस्ट्रेशन किंवा पेमेंट फी ही सर्व माहिती इथं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची आहे. आता फी जर आपण इथं बघितलं किती देण्यात आलेली आहे तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1770 रुपये प्लस GST फी आहे आणि ट्रेनी असोसिएटसाठी 1180 प्लस GST अशी इथं फी ठेवण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. फी आपण UPI ऑनलाईन बँकिंग किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा भरू शकणार आहात. आता आपल्याला बाकीचे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे. डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड कशा प्रकारे असावे इथं सर्व माहिती देण्यात आलेली आहे. ती एकदा आपण पाहून घ्यायची आहे. त्यानुसारच आपला अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर इथं अपलोड करण्याची प्रोसिजरसुद्धा सांगण्यात आलेली आहे. आता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, बँकेमध्ये सिलेक्शन कसं होणार आहे, ही महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आपल्याला पुढे पाहूया. द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन एक्झाम अँड पर्सनल इंटरव्ह्यू. एक्झाम असणार आहे ऑनलाईन, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे, त्यानुसार होणार आहे. आता पॅटर्न ऑफ ऑनलाईन रिटर्न टेक्स्ट एक्झामिनेशन कसं असणार आहे तर इथं बघितलं आपण तर असं दिसून येत आहे की प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी असे नंबर ऑफ क्वेश्चन प्रत्येकासाठी 40 म्हणजे 160 क्वेश्चन. मार्क जर बघितलं आपण तर पर्सनल प्रोफेशनल नॉलेजसाठी 80 आणि बाकीसाठी 40 असे 200 मार्क आहेत. इंग्लिशमध्ये परीक्षा असणार आहे आणि 120 म्हणजे 2 तासाचा हा पेपर असणार आहे. सगळी एक्झाम ही इंग्लिशमध्ये असणार आहे. इथं जर बघितलं बाकीचे इन्स्ट्रक्शन आपल्याला देण्यात आले ते आपण पाहून घेऊ शकणार आहात. आता इथं मेरिट लिस्टनुसार इथं आपलं सिलेक्शन फॉर पोस्ट ऑफ ट्रेनी असोसिएट जर दुसऱ्या पोस्टसाठी जर बघितलं आपण तर इथे एक्झाम जी आहे ती पुढीलप्रमाणे होणार आहे. इंग्लिश लँग्वेज, रिजनल, न्यूमेरिकल ॲबिलिटी इथं जर बघितले 100 क्वेश्चन आहेत, 100 मार्क असणार, ओन्ली इंग्लिशमध्ये क्वेश्चन होणार आहेत आणि इथं जर बघितले 60 मार्काची एक्झाम आपल्या असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. मेन एक्झामची इथं माहिती देण्यात आलेली आहे, ती आपण पाहून घेऊ शकणार आहोत. प्री आणि मेन एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन होणार आहे. आता एक्झामिनेशन सेंटर जर बघितले महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड अँड कोल्हापूर इथं सर्व सेंटर आपले असणार आहेत. त्यातील परीक्षा फॉर्म भरत असताना आपण कोणतंही एक सेंटर जे आहे ते सिलेक्ट करू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात काम करत असलेल्या तरुण मित्रमंडळांसाठी चांगली संधी आहे. तर आपण हा अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. त्या लिंकवर जाऊन ही जाहिरात आपण कंप्लीट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ही जाहिरात एकदा वाचून घ्यायची आणि त्यानुसारच ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. या भरतीच्या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.